ते लय पोरांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, वॉर्मअप कसा करायचा आणि त्याचे बेनिफिट काय होते आणि का करायचा. तर वॉर्मअप हा पहिल्यापासून वर्कआउट. हाय, गुड मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा 140वा दिवस आहे. काल तर लई तुफान पाऊस पडला, तर पूर्ण हे वाडा पण भरला होता आणि कंपनीने येताना पूर्ण 100% ओलं झालतो. आलो कपड्याची मी चेंज केले, पण ग्राउंडची हालत लई बेकार झाली असं आता. तर काल कंपनीत गुडघे एवढं पाणी साचलं पार्किंगमध्ये, गाडी काढायची मुश्किल झाली. तर चला आवरू आणि ग्राउंडकडे निघू आता. ग्राउंडकडे आलो आता आपण. तर गाडी पण आज वरती लावली आपण, हे बघा. तर चला, आज तर कालपेक्षा परवापेक्षा काल जास्त पाऊस पडला, एकदम जास्त. आणि कंपनीमध्ये पण एवढं पाणी झालं, गुडघ्या एवढं पाणी झालं, पूर्ण गाड्या अर्ध्या अर्ध्या डुबल्या होत्या. कसं तरी काढल्या चालूच होत नव्हती पहिली गोष्ट. आणि येताना पूर्ण भिजलो. आल्या पूर्ण कपडे बिपडे बंद केले. आणि काल परत एक तर लाईट नव्हती, लाईट बंद केली पावसामुळं, या गोष्टीमुळे होत्या. तर चला आता, आज तर पुरी जमीन धसू राहिली. करणला फोन केलता, करण नाही आला अजून. तर चला, आजचं काय करायचं तुम्हाला सीन दाखवतो. आजचं कसं आहे हे बघा. आजचं असं आहे बघा, ते धसू राहील थोडं थोडं. कसं होतं, पहिले ग्राउंडला यायचो तर पाऊस पडला तर आज बघू चिखल झाला असं जाऊन नाही जायचं. पण आता जेव्हा आपण चॅलेंज ठरवलं तेव्हापासून काय होईल माहिती का, की कोणता प्रॉब्लेम येऊन द्या लगेच सोल्युशन, लगे माइंड कसं करतं, लगेच सोल्युशन सापडायचं. काय करायचं आता, काय करायचं नंतर, काय करायचं असं, आता काय करणं लागेल आपलं. म्हणजे उद्याचा प्लॅन आज रेडी होऊन जातो लगेच, लगेच ऑप्शन येऊन जातं लगेच. असं कारणाचे ऑप्शन नाही, आपण करायची ऑप्शन येते. असं नाही तर असं करू, असं नाही तर असं करू, हे चेंज होऊन जातं. आपलं चॅलेंज घेतलं ना, हे चेंज होतं आपल्या ह्याच्यात. नाही कारण येत नाही आपल्याला, आयडिया येत्या. तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो, चॅलेंज घ्या. चॅलेंज घेतलं तर ही गोष्ट होती. आणि जर ठरवलं ना तर जाऊन द्या, मूड आहे आजच्या दिवस सुट्टी मारलं काय होतं, काही नाही होत, हीच गोष्ट होती. त्याच्यामुळे आपण चॅलेंज केलं, स्वतःला सेल्फ चेंज करायचं, सेल्फ डिसिप्लिन मध्ये ठेवायचं. सगळ्यात गोष्ट तीच आहे. तर चला आता आलो ग्राउंडवर. ग्राउंडची आजची दशा बघा. आज तर कालपेक्षा जास्त बोललंय आज. दादा किती पाऊस येऊन द्या, काही पाऊस येऊन द्या, आपण तर वर्कआउट थांबवणार नाही. ही तर गोष्ट 100%, 1001 गोष्ट खरी आहे. तर चला वॉर्मअप करू. सगळ्यात मेन एक कॉमन गोष्ट आहे, लई पोरांना प्रॉब्लेम येतो जे बिगिनर आहे, नवीन नवीन. काय आहे माहिती आहे का, वॉर्मअप म्हणजे काय आणि स्ट्रेचिंग म्हणजे काय, ही गोष्ट कळतच नाही नेमकी. काय करायचं, वॉर्मअप करायचा का स्ट्रेचिंग करायची, आणि ते बेनिफिट काय काय. तर आज बघू आपण वॉर्मअप म्हणजे काय, आपण जे वॉर्मअप कधी करायला लागतो आणि किती वेळ करायला लागतो हे आज बघू आपण. तर चला. आज ती वाटतं एकदम बारीक येऊन बसलं बघा. काळू पहा आपला, काळू वरती पडून राहिला. चला, आज आपण बघणार आहे ते लय पोरांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, वॉर्मअप कसा करायचा आणि त्याचे बेनिफिट काय होते आणि का करायचा. तर वॉर्मअप हा असा एक्सरसाइज आहे, ही आपण रनिंगच्या किंवा आपण कोणता पण जिम करतो किंवा रनिंग करतो किंवा जॉगिंग करतो, काही पण करतो, तर त्याच्या आधी म्हणजे रनिंग करायचं किंवा वर्कआउट करायच्या आधी जे आपण करतो, बॉडी फ्री करतो, रिलॅक्स, त्याला म्हणजे वॉर्मअप. वॉर्मअप मध्ये आपण ऑल ओव्हर बॉडीचा काय करतो, स्ट्रेचिंग करतो आपण पूर्ण. जसे जे वेगवेगळं आपण डेली आपण आपल्या व्हिडिओमध्ये करतो, आपण आल्या स्टार्टिंगला, तर ते करतो वॉर्मअप मध्ये. तर वॉर्मअप हा सगळ्यात पहिले कसं असतं, आपण एक तर सकाळी वर्कआउट करतो आणि संध्याकाळी करतो, आपली बॉडी एकदम लो लो ह्याच्यावर असते. आणि आपण काय करतो, वर्कआउट डायरेक्ट सुरू केला, डायरेक्टच रनिंग करते, काही काही पुरं डायरेक्ट हे करते, मसल पेन होतो, ती मेजर इंजुरी होती. तर ह्या गोष्टीमुळं, या गोष्टी होऊ नये म्हणून काय करेल तर आपण वॉर्मअप करतो. वॉर्मअप केलं तर मेजर इंजुरी होत नाही, बॉडी पण तुमची लगेच ऍक्टिव्ह होऊन जाते. जे लो पोझिशन मध्ये असतील ऍक्टिव्ह पोझिशन मध्ये येऊन जाते. सगळे आपल्या जॉईंट असते, जॉईंटचा हे होतं, ऍक्टिव्ह होते. आपले जे
मसल असती, मसल ॲक्टिव्ह होती, जी लूज झाली जे टाईट होती मसल बिसल सगळी, आणि आपण वर्कआउट एकदम फ्री करू शकतो. तर ही गोष्ट आहे. तर पण लई जण काय करते, रनिंग करताना फक्त थोडेसे पाय बी हलवते, बस एवढं झालं, वॉर्मअप झाला, लगेच रनिंग करायला चालते. तसं करू नका. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तुम्ही वॉर्मअपला गेला पाहिजे. फुल बॉडी आधी स्ट्रेच करून घ्या. थोडा घाम आला तरी जमन, पण वॉर्मअपच्या टायमाला जेवढा घाम येईल, भलं तुम्ही वर्कआउट कमी करा, पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग जास्त करा. तर वॉर्मअपचा हाच फायदा आहे की तुम्हाला मेजर इंजुरी होऊन देत नाही. तुमची बॉडी कूलमधून डायरेक्ट ॲक्टिव्ह पोझिशनमध्ये लगेच आणते ते, आणि या 2-3 गोष्टी सगळ्यात बेस्ट असते. त्यामुळे सगळेजण वॉर्मअप आधी करतेच. तर तुम्ही पण लक्ष द्या, रनिंग करायच्या टायमाला किंवा काही करायच्या टायमाला वॉर्मअप सगळं 100% कराच, तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि मेजर इंजुरीपासून वाचशाल तुम्ही. तर चला आपला वॉर्मअप चालू करू. हा जो वॉर्मअप आपण केला, तर हा सगळ्यात बेसिक आहे आणि हा सगळ्यात 100% तुम्हाला असर देतो रनिंग करायच्या टायमाला. तर हाच तुम्ही शेड्यूलमध्ये अप्लाय करा तुमच्या, आणि तुमचे रनिंग आणि वर्कआउट बेटर बनवा. तर चला, वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आज बघितले आपण वॉर्मअपचे फायदे आणि वॉर्मअप काऊन करणं लागतो तो. तर हे 100% तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला रिझल्ट 100% भेटेल. आणि आपण स्ट्रेचिंग काय असते ते नेक्स्ट पार्टमध्ये पाहू आपण आता. तर चला आपण वरती जॉगिंग करत जाऊ. तर त्याच्या आधी चिखल बघा किती झाला, पूर्ण ग्राउंडवर चिखल झाला बघा, पूर्ण ग्राउंड खराब झालं. वरती तर नसतं, पण खाली बघा, खाली खाली चिखल झालं पूर्ण. तर झोपलं होतं बरं, आता माग मागे येऊ राहिला. मला वाटलं रात्रभर पाऊस पडला, वल्ल झाला असं झोपन, आलं माग माग. तर चला इथून वरती, आणि काम कुठपर्यंत आलं काय माहित बाबळी काढायचं. काल केलं की नाही काय माहित, काल केलं असं थोडंफार, काय माहित कुठपर्यंत आलं ते दिसत तर नाही अजून. तर चला बघा, पूर्ण वाळू खाली वाहून येते इथलची, म्हणजे प्लेन झालं, पण गड्डे गुड्डे होते, आता प्लेन होऊन गेला रस्ता. तर करंटचा अजून पत्ता नाही आहे, काय माहिती येतो का नाही, आता अजून लेट येईन तो. नाही तर पाऊस पडल्यामुळे ते लाईट नसेल त्याची. आपली लाईट नव्हती. कार न बनवायचं नाही राव, कार न बनवले ना तुमच्याकडून काहीच होणार नाही. कसं आहे, दुसऱ्याला येडा बनवायचा एक गोष्ट आहे, दुसऱ्याला येडा बनवा, पण स्वतःला कधी येडा नाही बनवायचं. जाऊन दे, लाईट गेलती आज नाही होणार जाणं, मी गेलतो तरी गेलतो म्हणजे काय, ते असं ठेवायचं नाही. जाणं एक तर करायचं, एक तर मग काहीच नाही करायचं. दोनच ऑप्शन ठेवायचे कधी. मधला माणूस काहीच होत नाही जिंदगीत कधी, कोणत्या क्षेत्रात असून द्या. ॲव्हरेज माणसाला काहीच होत नाही, एक तर टॉप करा आणि तर करूच नका, दोन्ही गोष्ट. तर चला आत्ताच येऊ बघा, रोड तर आहे थोडासा ओके. तू पण आला करा. विहिरीपासून तिकडं
किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर करण पण आला बघा. करणची पण जॉगिंग झाली कंप्लीट. तर एक गोष्ट आहे, आपल्याला नी पेन झालता. तर नी पेनसाठी आता डीपमध्ये बघितलं मी, तर नी पेन कशामुळे राहिला. आपण तर फुल वॉर्मअप करतो, स्ट्रेचिंग करतो, वर्कआउट पण प्रॉपर करतो आपण, तर होतो का बरं. तर मग त्यासाठी एक बघितलं, ते आपलं विटॅमिन डीनी जॉईंट पेन पण होतो. तर आपल्याला तेच करायचं आहे. विटॅमिन डी साठी लई जण सजेस्ट करते. तर मी एक पतंजलीचं बघितलं, विटॅमिन डी आणि K2 मध्ये मिक्सअप असतं ते 100% नॅचरल असतं. 100% नॅचरल आहे. तर एकदा पतंजली स्टोअरला व्हिजिट करू. आणि विटॅमिन डीच्या कमीने सुद्धा आपल्या गुडघेदुखी, सगळ्यात जास्त गुडघा दुखतो आणि आपलं तेच होऊ राहिलं. आपण रनिंग करू राहिलो प्रॉपर, स्ट्रेचिंग प्रॉपर करू राहिलो, पण पेन कसं काय होऊ राहिला हे कळत नाही. कारण की वर्कआउट आपण करू राहिलो, पण डाईटमध्ये पहिलं पण वाटतं, डाईटमध्ये थोडंसं आपलं थोडंसं लो आहे, थोडंसं कमी आहे. तर डाईट जेवढी लागते तेवढी प्रॉपर भेटत नाही आपल्याला. तर आता तेच करू. कधी पण एक लक्षात ठेवा, वर्कआउट कमी पाहिजेत आणि डाईट जास्त पाहिजे तुमची, मेन गोष्ट आहे. आणि प्लस आपली थोडीशी रेस्ट होत नाही, कारण की जॉब आणि हे दोन्ही करणं म्हणजे ना थोडंसं डिफिकल्ट आहे. पण करणं ऑप्शन तर नाही ना, सोडता तर येत नाही जॉब. तर करू आपण काहीतरी डाईटचं शेड्यूल काहीतरी वाढवू आपण. तर एकदा पतंजली स्टोअरला व्हिजिट करू आणि विटॅमिन डीचं काय फंडा आहे तो एकदा क्लिअर करून घेऊ. तर चला आता आपला वॉर्मअप केला आपण, जॉगिंग केली, आता बॉडी कूलडाऊन केली. आता चला आता पुढच्या वर्कआउट काय आहे तो बघू. चला खाली आलो होता आपण, आता आपण करू स्किपिंग. तर चल स्किपिंग मार. पहिल्यापासून वर्कआउट डाईटला मग ते चणे हे डेली खायला लागते. चणे हरभरे सँडविच ब्रेड केळी बिळी याच्यावर ते पोळी भाजी फक्त एक टाईम, बाकी सगळं हेच. तेव्हा मग ते आपलं प्रॅक्टिसला हे होतं. तर स्किपिंगचे आपण 4 ते 5 सेट मारले 100-100चे. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट जाऊ आपण. स्किपिंग ना किती सेट मारले मी मारले मोमो बी सांगायचं ना. स्किपिंगची हालत बघा, ह्यो मारतो म्हणून झाली बरं. मग 10 सेट झाले माहिती. आजचे दिवस झाले बघ. आजचे दिवस नाही. तर चला पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. चला आता आपण काय करू, स्किपिंग एक्सरसाइज केली, आता थोडंसं लवकर जायचं आता आपल्याला. तर आपण काय करू, ॲप्स मारू आणि आजचा वर्कआउट काय तो क्लोज करू. तर चला. तर चला आता आपण
ॲपचे 2 सेट मारले, तीनचे 2 सेट मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. आज थोडंसं लवकर जायचं आहे, थोडेसे पाहुणे आले सोडायला. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट इथं स्टॉप करू आपण आणि आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर आज बघितलं आपण वॉर्मअप म्हणजे काय, वॉर्मअप काऊन करायचा, आणि त्याच्यानंतर जॉगिंग केली, त्यानंतर स्किपिंग केली, त्याच्यानंतर ॲप्स वर्कआउट केलं. तर आजचं आपलं सेशन कंप्लीट झालं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू स्ट्रेचिंग का बरं करायची. आता जे करू राहिलो ना, आता टाईम तर नाही आपल्याकडे सध्या सांगायला. तर पुढच्या व्हिडिओला आपण क्लिअर डिटेल 100% याच्यामध्ये सांगू. आणि आपलं काय विटॅमिन डीचं प्रोटीनमधलं काय ते कॉन्सेप्ट क्लिअर करू आपण. तर चला स्ट्रेचिंग करू. अरे यायला की व्हिडिओ करू. तर आपण आता काय करू, एकदा टाईम भेटला पतंजली स्टोअरला व्हिजिट करू एकदा, आणि त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन काय काय नाही, विटॅमिन डी आणि शिलाजीत हे 2 आयटम आपण घेऊन येऊ. त्याच्यानुसार आपण वर्कआउटमध्ये ॲड करू आता आपल्या रुटीनमध्ये. आणि त्याचं बेनिफिट काय आहे आणि त्याचं कसं घ्यायचं आणि काय घ्यायचं ते एकदा विचारू. चला कारण की आपण 5-6 दिवसापासून विचार करू राहिलो, स्ट्रेचिंग तर आपली फुल आहे. आपण वॉर्मअप प्रॉपर करतो, स्ट्रेचिंग प्रॉपर करतो, वर्कआउट प्रॉपर करतो, आणि मग लफडा कुठं होऊ राहिला. मग नंतर कळलं अरे आपल्याला थोडंसं डाईटमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. तर डाईटमध्ये प्रॉब्लेम ओके करणं लागेल आपल्याला. जे आहे ते आपण जे क्लिअर टू क्लिअर सांगतो आपण बघू. आता डाईटमध्ये एकदम डीपमध्ये विचार करू. आता त्याच्यानुसार मग ठरवू आपण डाईटमध्ये काय काय करायला पाहिजे काय काय नाही. थोडंसं डाईटमध्ये आपण थोडंसं लाईट घेत होतो पहिले वरच्यावर, तर मग आता जमत नाही, बॉडीला थोडं जास्त लागतं आता. तर त्याच्यानुसार बघू आता आपण. माल पण बघू लाग कॅमेरा. आता काही दिवसांनी तर आपलं 2 ते पुढच्याच महिन्यात आहे बघ, पाऊस वाढला तो इथं येणं मुश्किल होऊन जाणार आपल्याला. त्याला काही जुगाड करणं लागेल आपल्याला. माईक राहिला होता आपला, तर चला माईक एवढं टाक रे बॅगेत. काय झालं तुला, काय एवढे घाई झाले? नाही ना, गाडी खूप दूर लावलेली ना मी, घाई काही नाही का म्हणून लोक ते केअरफुली बघतात आपले व्हिडिओ. गाडी कशी चालू आपली? नाही आपली नाही. चला आजचा व्हिडिओ झाला कंप्लीट. तर निघू आता. आज थोडंसं लवकर जायचं होतं कारण उशीर झाला आज कंपनीत जायला. 7:30 मी म्हटलं तर नाही जसं आजच चाललं मी. 7:30 झाले. तर चला
भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.